हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. हा दिवस हिंदू नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते. आपल्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा होय. तसेच प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास पूर्ण करून माता सीता व लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता. तसेच ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. शालिवाहन राजाने याच दिवशी शकांवर विजय मिळवला होता, म्हणून हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असून आनंद, समृद्धी व विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी उंच काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबे किंवा पितळ या धातूचा कलश उलटा ठेवतात आणि अशी गुढी दाराबाहेर उजव्या बाजूला उंच उभारली जाते. ही उभारलेली गुढी मांगल्याचं व समृद्धीचं प्रतीक मानली जाते.